नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत खानदेशी पद्धतीने बनवलेली खिचडी. चला तर मग सुरुवात करूया. आधी गॅस चालू करू आणि त्यावर कुकर ठेवू. कुकरमध्ये 2 पळी तेल घालू. तेल छान असे तापून देऊ आणि यात आता आपण 7-8 लसणच्या पाकळ्या बारीक कापून घेतलेल्या आहेत त्या घालू. मग 7-8 कढीपत्त्याची पाने घालू आणि 2 मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ कापून घेतलेले आहेत ते घालू. आता याला 2-3 मिनिट तेलावर छान असे फ्राय होऊन देऊ. कांदा छान असा फ्राय होऊन देऊ. आता त्यात एका मोठ्या बटाट्याच्या जाड अशा फोडी करून घेतलेल्या आहेत त्या घातल्या आणि त्याला 2-3 मिनिट कांद्यासोबत फ्राय करून घेतले. त्यानंतर एक मोठा टोमॅटो घालू. हे सगळे जिन्नस एकत्र फ्राय करून घेऊ आणि आता त्यात आपण पावडर मसाले घालू. 2 चमचा खानदेशी मसाला, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा जिरे पूड, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा हळद. आता याला मिक्स करून घेऊ. पावडर मसाले छान असे मिक्स करून झाल्यानंतर यात आपण आता पाणी घालू. जेवढे आपण डाळ आणि तांदूळ घेणार आहोत त्याचे आपण दुप्पट पाणी घालणार आहोत. आता मी 4 वाटी डाळ तांदूळ घेणार आहे तर त्यासाठी 8 वाटी असे पाणी घालेल. आता यात आपण शेंगदाणे टाकू. चवीनुसार मीठ घालू. आता डाळ तांदूळ घेऊ. इथे मी 3 वाटी तांदूळ आणि 1 वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे. पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे. आता डाळ आणि तांदूळ धुवून यात मिक्स करून घेऊ. हे छान असे मिक्स करून घेऊ. यात थोडी कोथिंबीर घालू आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ. आता आपण याला एक उकळी येऊ देऊ आणि कुकरचं झाकण लावून घेऊ. कुकरचं झाकण लावल्यानंतर गॅस फुल करू आणि 1 शिट्टी होऊ देऊ. 1 शिट्टी झाल्यानंतर गॅस कमी करू आणि नंतर 4 ते 5 शिट्ट्या होऊन देऊ. 4-5 शिट्ट्या झाल्यानंतर आपण गॅस बंद करू आणि कुकर हा पूर्णपणे थंड होऊ देऊ. वाफ निघाल्यानंतर कुकरचं झाकण उघडून बघू. तर तयार आहे आपली खानदेशी पद्धतीने बनवलेली खिचडी. खूप छान असा सुगंध येतोय. आता आपण प्लेटमध्ये घेऊ. खूप छान अशी खिचडी ही तयार होते. एकदा नक्कीच करून बघा. याच्यासोबत एक उडीदचा पापड आणि लोणच्याची फोड घेऊ. तर तयार आहे आपली खानदेशी पद्धतीने बनवलेली खिचडी. आवडल्यास कमेंटमध्ये नक्की कळवा. थँक्यू.